हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्याबरोबर माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर आत्ता वाजत आहे पहाटेचे 5. भरपूर काळोख आहे बाहेर आणि मी आधीच मेन्शन करते की हा व्हिडिओ जो आहे 2 आठवड्यापूर्वी शूट केलेला आहे, तो मी आत्ता अपलोड करत आहे. तेव्हा जरा जास्त थंडी होती, आता थोडी कमी झालेली आहे थंडी. तर आता सकाळचे 6 वाजलेत. मी माझं आवरून पटापट चाललेली आहे आता योगा क्लासला. 6:15ची बॅच असते माझी योगाची. तर बाहेर बघा छान वाटतं सकाळी उठल्यानंतर आणि सुंदर असं क्लायमेट. म्हणजे मॉर्निंग तर मला खूप आवडते, म्हणजे सकाळी लवकर उठून बाहेर जायला खूप छान वाटतं आणि दिवस चांगला जातो त्यामुळे. तर आता मी योगा क्लासमध्ये आलेले आहे. आपकी ना ये बैक के आपके थाइस और आपके लेग्स के साथ साथ ये आपके बैक 1 2 3 4 5 6 7 8 9 तर आता ऑलरेडी 7:20 झालेले आहेत. क्लास संपलेला आहे. मला पटापट आवरून निघायला लागतं मला, कारण की घरी जाऊन टिफिन वगैरे पण बनवायचा असतो. आणि जर स्कूटरने जाणार असेल तर 3-4 मिनटात पोहोचते मी, पण आज चालत जाणार आहे त्यामुळे मला 8-10 मिनटं तरी लागतील चालत जायला, म्हणजे 7:30 होतील घरी जाईपर्यंत. तर घरी गेल्यानंतर ना थोडंसं बसते मी 5 ते 10 मिनटं, पाणी वगैरे पिते आरामात बसून आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे करून टिफिन बनवायला सुरुवात करते. तर 10 ते 12 मिनटं जातात माझे फ्रेश होण्यामध्ये, म्हणजे टिफिनला सुरुवात करण्यापूर्वी घरी गेल्यानंतर. तर 7:20 झाले तरीसुद्धा अजून सनराईज झालेला नाही, थोडासा उजेड मात्र आलेला आहे. तर आता मी पटापट घरी चालली आहे. तसं आता मी पोचलेली आहे म्हणजे घरी. तसं मी सचिनना जाण्या अगोदर सांगून आलेली की म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार टिफिनसाठी, तर त्यांना कट करून ठेवण्यासाठी सांगितलेला भोपळा आणि मुगाची डाळ धुवून भिजत घालण्यासाठी सांगितलेली. तसं घरी गेल्या गेल्या छान मंगलमैत्री ऐकायला भेटली. मंगलमैत्री लावली होती सचिनने. तर आता मी थोडंसं म्हणजे रिलॅक्स करते आणि पाणी वगैरे पिऊन फ्रेश होते. तर तुम्ही बघू शकता बाहेर आता मी आल्याबरोबर पडदा आणि खिडकी उघडते, म्हणजे कसं छान वाटतं घरामध्ये. आणि ह्यांनी भोपळा चिरून ठेवलेला आधीच. तर मी फ्रेश झाल्यानंतर पटकन पीठ मळून घेतलं आहे आणि आता भोपळ्याची भाजी करायला घेते. अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे. तर तेलामध्ये फोडणी घातली, मोहरी आणि थोडासा लसूण बारीक चिरून घातला आहे. मी ठेचूनसुद्धा घालू शकता तुम्ही. त्यानंतर टोमॅटो घातला आहे, पाव चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती साठवणीतला मसाला घातला आहे, म्हणजे घाटी मसाला वापरतो आम्ही, हा घाटी मसाला आहे. त्याला छान तेलावर परतून घ्यायचं. नंतर धुवून आणि चिरून ठेवलेला जो दुधी भोपळा आहे तो मी ह्याच्यामध्ये घातला आहे. तर बघा खूप छान असा नाजूक त्यांनी कट केलेला आहे भोपळा. मी एवढा नाही कट करत, एवढा छोट्या साईजमध्ये मी थोडासा मोठा कट करते.
भाज्या चॉपिंग कटिंग खूप चांगलं करतं सचिन. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, भिजवलेली मूग डाळ टाकलेली आहे आणि ह्याला छान असं 1 ते 2 मिनटं परतून घेते मी. कसं मी घरी आली 7:30ला आणि त्यानंतर 10 मिनटं मला माझं आवरायला आणि थोडंसं रिलॅक्स व्हायला गेली आणि सचिनला निघायचं असतं 8:35ला. त्यांची ट्रेन असते 8:55ची. 8:35 ते 40च्या दरम्यान ते निघतात. त्यामुळे मला फक्त पाऊण तास भेटतो त्यांचं टिफिन करायला. तर आता मी भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे. उकळी काढल्यानंतर झाकण ठेवलं आहे आणि इथे मी नाश्ता बनवते त्यांच्यासाठी. तर तूप घातले, त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे 3 चमचे. त्याला थोडंसं परतून घेतले 1-1.5 मिनटं आणि पुन्हा 1 चमचा तूप घालून पुन्हा 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. छान खरपूस असा सुगंध आणि थोडासा रंग चेंज होईपर्यंत हे बाजरीचं पीठ आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर आणि नंतर त्याला एका भांड्यामध्ये काढून घेते मी. तर हे सर्व पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. कसा थंडीच्या दिवसात ना नाश्ता किंवा म्हणजे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही पेज ना खूप छान ऑप्शन आहे. हेल्दी तर आहे, त्याचबरोबर टेस्टीसुद्धा लागते. तर पीठ काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये थोडंसं तूप आणि जिरे घातलेत. तूप तसं आपल्या आवडीनुसार आहे किती घालायचं आहे. मी थोडं जास्तच घातलं वाटतं आणि कढई खूप गरम होती त्यामुळे अगदी थोडंसं पाणी आधी सुरुवातीला टाकलं आणि नंतर पुन्हा पाणी ओतलं आहे. पाऊण ग्लास पाणी ओतलं आहे मी इकडे. 2 ते 3 चमचे गूळ घातलं याला. तर गूळ छान मेल्ट होईपर्यंत आणि पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण जे पीठ तुपावर भाजून घेतलेलं त्याला मिक्स करून घेऊया. तर छान अशी त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तर थोडं थोडं पाणी टाकत ना आपण छान असं हे बाजरीचं पीठ मिक्स करून घेऊया. तर आमच्याकडे ना ज्या मुलींची डिलिव्हरी झालेली आहे ना, म्हणजे थंडीच्या महिन्यांमध्ये, त्यांना ना नाश्त्याला ही बाजरीची पेस्ट देतात डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी. तर खूप पौष्टिक असते आणि ज्यांना जर गरमीमध्ये जर सहन होत नसेल बाजरी, काही जणांना सूट नाही होत, तर त्यांनी शक्यतो टाळलेलीच बरी. पण थंडीमध्ये खूप छान ऑप्शन आहे नाश्त्याचा. अगदी म्हणजे लवकर पण होते 5 ते 10 मिनटामध्ये आणि टेस्टीसुद्धा लागते. तर अशा प्रकारे पीठ गुठळ्यानं तर छान मिक्स करून घेतलं आपण आणि आता थोडं थोडं पीठ ओतत चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू ढवळत आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही डायरेक्टलीसुद्धा फोडणीत पीठ भाजलं ना तेव्हाच गरम पाणी आणि गूळ घालू शकता, पण तेव्हा गुठळ्या होण्याचा चान्स असतो. म्हणून मी अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि छान ह्याला 2-3 मिनटं मस्त उकळी काढून घ्यायची आणि लगेच खाण्यासाठी रेडी आहे. तशी ही पेज ना गरम गरमच खूप टेस्टी लागते. जशी थंड होईल ना तशी ती थोडी थोडी म्हणजे हे होत जाते, घट्ट होत जाते थोडी थोडी. आणि मी तर थोड्या वेळाने खाणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा त्याला एक उकळी आणू शकता खाण्याच्या अगोदर, कारण ती घट्ट होते थंड जशी होईल तशी. तर मस्त अशी पेज रेडी आहे आणि मी फक्त 3 चमचे पीठ घेतलेलं, 3 ते 3.5. 2 जण आरामात त्याच्यामध्ये नाश्ता करू शकतात. तर आता मी नाश्ता सर्व करून घेते आधी. एकीकडे भाजी तर शिजतेच आपली, बारीक गॅसवर ठेवलेली आहे मी आणि सर्व केल्यानंतर पुन्हा अगदी थोडंसं तूप टाकलं, हे ऑप्शनल आहे. ही पेज ना नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप अशी टेस्टी लागते. तर आता भाजीसुद्धा इथे शिजत आलेली आहे आणि इकडे पेजची कढई मी इकडे शिफ्ट केली. तर तुम्हाला एकदा खोलून दाखवते मी. बघा थोडीशी कशी घट्टसर झाली, अशी आळली आहे ती पेज जी आहे ती. आणि लगेचच मी चपात्या करायला घेतले, म्हणजे त्यांच्या टिफिनच्या ज्या आहेत त्या आधी करून घेते आणि त्यांचं टिफिन पॅक करून देते अगोदर. तर भाजी शिजलेली आहे, तर मी गॅस बंद केला आहे. चपात्या करता करताच मी लक्ष देत होते भाजीकडे आणि इकडे म्हणजे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत, भाजीसुद्धा झालेली आहे. मस्त अशी दाटसर होते भाजी. सकाळच्या घाईत कसं वाटण वगैरे करायला जर वेळ नसेल ना, तर अशा प्रकारे ना फळभाज्यांमध्ये मूग डाळ टाकली ना छान अशी भाजी होते. आणि म्हणजे सुक्की पातळ 2 गरजसुद्धा नाही 2 भाज्या बनवण्याची. एका भाजीमध्ये काम होऊन जाणार, म्हणजे डाळ पण आहे त्याच्यामध्ये आणि भाजीसुद्धा. तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झाली आहे दुधीची. सचिनचा टिफिन वगैरे भरून दिला आणि त्यानंतर सर्व चपात्या करून घेतल्या. अगोदर मी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि नंतर अगोदर नाश्ता करून घेते. ऑलरेडी 9:30 झालेले आहेत, तर आधी मी नाश्ता करून घेणार. तर पुन्हा गरम पाणी टाकून थोडंसं मी पेज याला गरम करून घेतले आणि त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. हर्षला दुधी नाही खायचा, त्यामुळे तो
बेसनाचे धिरडे बनवते. आमच्याकडे याला धिरडे बोलतात किंवा बेसन पोळीसुद्धा बोलतात. तर त्याला मी सर्व बॅटर वगैरे मिक्स करून दिलेलं आहे आणि तो बनवत आहे. थोडंसं तुटलं आहे, पण अशाच पद्धतीने किचनमध्ये कसं वावरायचं किंवा कसं हँडल करायचं थोडंसं मुलांना समज येते आणि थोडंसं स्वतःपुरतं तर करता आलं पाहिजे, म्हणून अशी छोटी छोटी हेल्प त्याला मी करायला सांगत असते. तो इकडे बेसनाचे धिरडे बनवत आहे आणि इकडे कपडेसुद्धा झालेले आहेत. सकाळीच मी मशीन लावलेली घरी आल्याबरोबर आणि हे खूप वाकडे तिकडे टाकलेले तुम्हाला दिसत असतील, कारण की ते हर्षने टाकलेले आहेत. छोटी छोटी कामामध्ये तो मला हेल्प करतो त्याला वेळ असेल तर. तर किचनमध्ये स्वच्छ करून घेतलेलं मी आधीच, पण पुन्हा थोडंसं क्लीन केलं आहे. हर्षचे धिरडे वगैरे बनवून झाल्यावर भांडी वगैरे घासून घेतलीत. इकडे पपई धुवून घेतलेली आहे, म्हणजे धुवून ठेवली आहे मी, नंतर थोड्या वेळाने कट करणार आहे. आणि छोटी मोठी साफसफाईची कामं झाली आवरून की मी थोडं 15-20 मिनटं रिलॅक्स करणार आणि नंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होणार. तर साफसफाईची वगैरे काही कामं असतील ना, ते आंघोळीच्या आधीच प्रेफर करते मी करणं. बऱ्यापैकी माझी सकाळची सर्व कामे झालेली आहेत. तर आता मी रेडी झालेली आहे. आत्ता वाजलेले सकाळचे 11:15 आणि पुन्हा मी 5-10 मिनटाचा ब्रेक घेणार. पाणी वगैरे पिते शांत बसून, असं मध्ये मध्ये ब्रेक घेऊन मी. आणि इकडे पपई छान कट करून घेणार आहे मीठ स्नॅक्ससाठी, आमच्या दोघांसाठी, हर्षसाठी आणि माझ्यासाठी. तर एकाच ठिकाणी मी कट करते, म्हणजे सर्व पसार एकाच ठिकाणी होतो आणि आवरणं सोपं जातं. आणि आज कसं हर्षचा टिफिन नाही आहे, त्याला कॉलेजला सुट्टी आहे, नाहीतर मला आणखीन घाई झाली असती. त्याला काहीतरी टिफिनसाठी बनवायला लागतं. तर असं असतं माझं डेली मॉर्निंग रुटीन. तर आजच्या दिवसाचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. आणि सकाळी एवढी घाई असते ना, म्हणजे डेली मॉर्निंग रुटीन एवढं बिझी असतं ना सकाळी, तर मला असं आरामात वेळ भेटलाच नाही इंट्रोडक्शन वगैरे शूट करायला. आणि त्यातल्या त्यात व्हिडिओसुद्धा बनवायचा असेल तर आणखीन थोडीशी जास्त घाई होती. त्याआधीसुद्धा मी तुमच्याबरोबर संडे मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं, त्यामध्ये सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं की सकाळी खूप घाई असते. तर खूप बिझी असतं माझं मॉर्निंग रुटीन, खूप घाई होते, त्यामुळे मला इंट्रोडक्शन वगैरे असं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलता आलं नाही. तर म्हणून मी असं विचार केला आता एंड करते व्हिडिओ, तर आत्ता तरी बोलूया म्हणून एंडिंगला तरी. तर म्हणजे 5:30 ते 11:30पर्यंतचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. म्हणजे आता 11:30 वाजता मी स्नॅक्स घेतलं, म्हणजे पपई खाल्ली त्याच्यामध्ये. आणि आत्ता मी ही क्लिप जी शूट करत आहे, आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि ह्यानंतर माझं एडिटिंगचं काम असतं. आता 2 ते 2.5 तास मी एडिटिंग करणार, म्हणजे लंचच्या आधी एडिटिंगचं काम असेल तर ते करून घेणार. आणि जे व्हिडिओ असतात चॅनलला ते डेली नसतात, आठवड्यातनं 2 व्हिडिओ मी लाँग व्हिडिओ 2 किंवा 3 टाकत होते, पण आता ते सुद्धा रेग्युलरली येत नाहीत. म्हणजे काही रिझन आहेत त्याचे, त्यामुळे मला रेग्युलरली व्हिडिओ टाकायला जमत नाही. त्यामुळे एडिटिंगचं काम काय रोजच नसतं माझ्याकडे. पण लाँग व्हिडिओ असेल तर मला 2 दिवस तरी जातात, म्हणजे घरातलं वगैरे सगळं 2 ते 3 दिवस लागतात एडिटिंगसाठी एका लाँग व्हिडिओसाठी. आणि शॉर्ट व्हिडिओ असेल तर मी असं करत असते, म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर मग 11:30 12:15 नंतर मी एडिटिंगचं काम करते. व्हिडिओचं एडिटिंगचं काम असेल तर मग 2 ते 2.5 तास ते काम करून मग बंद करते आणि त्यानंतर मग लंच करते. सपोज जर माझं एडिटिंगचं वगैरे काम नसेल तर आधी मी अर्धा तासाचाच मोबाईल बघते. तसं सकाळपासून अजिबातच मोबाईल घ्यायला भेटत नाही. अगदीच घ्यायचा म्हटलं तरी मी 10च्या नंतरच, जर कोणाला कॉल वगैरे पण करायचं असेल ना तर 10च्या नंतर शक्यतो मोबाईल घेते. आणि जर एडिटिंगचं काम नसेल ना तर मी थोडा वेळ मोबाईल बघते, असं टाईमपास करते मोबाईलमध्ये थोडासा. आणि त्यानंतर घरातली काही एक्स्ट्राची कामं असतील, जसं की काही भाज्या निवडायच्या असतील, दळण करायचं असेल किंवा आलं लसूण पेस्ट करायची असेल, ते म्हणजे ते कामे असतील तर ते करून घेते. म्हणजे दुसऱ्या दिवशीची कामे किंवा आठवड्याभराची काही एखादं काम थोडंसं हलकं होईल. अगदीच काही काम नसेल तर मी रीडिंग वगैरे करते दुपारच्या वेळेमध्ये, लंचच्या आधीच्या वेळेमध्ये. तर नक्कीच मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना.